तुम्हाला सांगू का, जवळ आमच्या वारकरी संप्रदायाचा नियमच आहे, कीर्तन करावं माझ्या नामदेवरायांनी, कीर्तन करावं नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं. किती नाचला, बेभान होऊन नाचत होता, बेभान होऊन नाचत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. किती नाचला, नाचता नाचता देवाचा पितांबर सुटला तरी भान नव्हतं महाराज. एवढा बेभान होऊन जगाचा मालक नाचत होता, मग त्याच्या नामचिंतनाची ताकद एवढी महाराज. आपण नाचलो त्याच्यात काही या, बरोबर आहे ना. आणि मला सवय आहे, मी थोडाफार आला त्रास वाजणार म्हणणार चांगला राहणार का असं सांगत राहिने ना, मला चित लागतात. मी कीर्तन मग थोडा हालत राहत तरी बाकीनं जास्त किडा पाडणार त्या होतून बा असं काय करा ना. सुरुवातीला सांगितलं नावं ठेवणाऱ्यांची कमी नाही. लोकांना काय आवडतं हे करतच नाही बसायचं. जालेंदर बापू लोके काय करा ना, थाई डोकामा ठेवानच नाही. लोके काय म्हण राहणार, लोके कोणले चांगलं म्हणतात नाही, देवले काय आवडत ते करा ना. कारण आपण लोकांना घाबरू काय नाही करायचं. परमार्थाला सुद्धा विरोध करणारे लोक आहेत महाराज. देवकडे जावण टाइमला सुद्धा नावं ठेवणारे लोक आहेत. मग या लोकेशले घाबरा का, माले त्या लोकेशले घाबरा ना आवडस कोणले. जर समजा मी हाई काम चुकीनं करायनो, हाई काम कराना मी बंद करते सुबो तून करते किराणा भर दे 1 महिना ना, महिनाभर मी नाचावी नाही, बटीत बडा कार्यक्रम करसो. एखाद दिन ना किराणा कोणी बरस का नाही ना. मग या नीचच नाही वर्ष का लागा ना, टिंगल करणारच नाही वर्ष लागायला चालेल का. आणि या टिंगल करणारा कोण राहता माहिती का, याच लोक स्वतःला माहित राहा याच ना घरमा काय काय किडात याच ना निघी झाले त्या बी आपले बदनाम करतात. विठ्ठल विठ्ठल बराच राहतच किडा पाडणारा. इंस्टावर व्हिडिओले यानं असं करू का, हा तसं करू का, हाय कोण शिकाडस. हाव गरमा रावण्या करत बायकोले आज ना दिन तेवढी भाजी बनावं मला आवडस. यान सांगेल बायको भाजी रांधत नाही, तो नालाय कामले शिकाडस बानट सुरत ना. विठ्ठल विठ्ठल लोक नालाय काय तर महाराज. लोकांचा विचार करून परमार्थ करशाल, आयुष्यभर परमार्थ होत नाही. लोक नावं ठेवणारे टिंकल करणारे या नालायकांच्या नादी काय लागायचं. लोकांची नजर एवढी वाईट झालेली महाराज. थोडक्यात सांगू का शरद बाबा, अरे बराच जणांशी माहिती आहे. मन मामा श्रीमंतकडे जायला अरे बराच महाराज मंडळीची माहिती होईल. अरे बसेलच माहिती बराच जणांशी माहिती मना वयना 17 वर्ष मला लगीन होई जायचे. मना वयना 17 वर्ष मला लगीन होई जायला 18 वर्ष मग बाप होई झाले. मन बाप अंडेरना व्हिडिओ दे की लोके सांगेत भाई महाराज सापड ना भाऊ म्हणे. अंडेरना सांगे फोटो होता तरी कितला निजधंदा आहे. न कळत पाप नाही करत आपण. अरे जोपर्यंत कोणत्या गोष्टीची डिटेल माहिती पडत नाही तोपर्यंत अजिबात बदनाम करू नका, नाही तर किडे पडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल माझ्या मीराबाईनं भगवंताला रिजवण्यासाठी, भगवंताला मनवण्यासाठी, भगवंताला पटवण्यासाठी पायात घुंगरू बांधले. महाराज समाजाला नावं ठेवली. अरे समाजाला तोंड द्यायची ताकद माझ्या संतांमध्ये होती. पण जेव्हा गल्लीत भांडण असेल तर माणूस लाकोड काढी जास, हात मा टिपरलीच नाही जास. पण जवळ भांडण गरमा राहिने ना ते माणूस सुधरत नाही. काय करू. मीराबाईला लोकांनी बदनाम केलं, काय वाटलं नाही. पण स्वतीच्या बापानं विरोध केला महाराज. स्वतीच्या बापानं विरोध केला. मीराबाई म्हणते काही का असते ना मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. महाराज एवढं बदनाम केलं मीराबाईला, एवढं बदनाम केलं. आणि नाचत होती देवाच्यासाठी. ती काही गरीबनी नाही होती. आई जागावर जरी एखादी गरीबनी पूर्ण असती तरी लोके मन देतात पोटणी करता नाची राहिनी वेन भाऊ. नावं ठेवणाऱ्यांना काय पोट करता नाचत हो या म्हणणारा बी नालायक राहते. पण सांगू का, हे चांदी की दीवार न तोडी मीरा ने घर छोड़ दिया. एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया. नाच गाय मीराबाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, भेष जो बनिया का डाला. राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया. एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया.
माझ्या संताला लोकांनी बदनाम केलं, पण जो बदनाम होस ना, बदनाम वही होता है भाई जिनका नाम होता है विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी लोकांचा कधी विचार करतच नाही. लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात ठेवायचाच नाही. लोकांचा विचार करू करू मी तुम्हाला विचारतो, जे आता 50च्या पुढचे काका आहेत त्यांना विचारतो. लोकेसना विचार करी करी तुम्ही बऱ्याच गोष्टी मनमारी जगतस. बाई जाऊ द्या भाऊ म्हण का नाही, धोतर जरा असं काटवाला लेवानी इच्छा आहे. भाई लोक काय म्हणतील झालं नाही रे, थोडं शर्टाला डिझाईन बनायली रे, बनवतो पण लोके काय म्हणतील सालं, लोके काय म्हणतील, लोके काय म्हणतील असा मग आपण जगणूतच नाही. आणि लोके काहीच म्हणतात नाही. लोके शेवट एकच म्हणतं, राम बोलो भैरव, इथलंच म्हणतं ना. ते तुमले सांगू का, लोकांचं कामाचा कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही, चांगलं अजिबात म्हणत नाही. हा, जन्माल घालणारा मायबापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले तुमले मला चांगलं म्हणते नाही, यापेक्षा का ठेवाने म्हणावत नाही. जे नीच आहेत ते म्हणावतच नाही. हा म्हणा जोर रोकडं काम रास. बराच लोक असले माहीतच आहे भाऊ किडा पाडसत असं. मी बोलायला अजिबात घाबरत नाही. आपलं काम रोकडं आहे भाऊ, काढतून खिचडी लय मन बोगणं. थोडं काही काही लोक असले जड जास. पण मी तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर पहिले डोक्यातून हे फॅट काढून टाकायचं. लोक काय म्हणतात, तरुण भावांना आपल्या कीर्तनातून संदेश आहे. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. एखादं पोरग जर गलिमाना काय करायला लागणं, गलिमाना शानला शानला वयल वयल अर्धल्ला वयल वयल नाही समजणं का तुमले, अर्धल्लावर टाय बट ना तरी बाकी नसले नाही समजणं. सोपं करीन सांगायची यमन बातकुल. एखादा पोरग जर काही करायला निघणं का, या शानला शानला बसेल राहतं, त्या पोऱ्याला देखीच नाही का रे तात्या होय आप्पाना पोऱ्या येड आणगत काही बी करत भाऊ. आपो या पण जास्त जड झाला, जाऊ दे रे येड झालं ते. तो पोऱ्यात जास्त पर्यंत किडा पाडतस आणि तो पोरगा वर्ष 2 वर्ष मग सक्सेस होई ना का, एक किडा पाडणारच सांगतं बावड्या पेडा बिडा काय काढरा ना गुकायले. तो काय करणार तो किडा पाडणार ना गार हो करतदार ना, आणि आता तो सक्सेस होई किडा पाडरा ना निव्वळ वायबार धंदा. पण तुम्हाला सांगतो, सक्सेस व्हायचं असेल लोकांच्याकडे बघायचं नाही महाराज. अजून सांगतो ऐका, जर तुम्हाला नवरदेव मंडपापर्यंत न्यायचं असेल, नवरदेव मंडपापर्यंत जर न्यायचं असेल तर घोडा 50,000चा असू दे की 50 लाखाचा असू द्या, काय करणं पडीन त्याले, पहिले झापडी लावणी पडीन. का बर, जर झापडी लाई नाही, घोडा 50,000 ना राहू द्या की 50 लाख ना राहू द्या, टांगा पलटी घोडा फरार. मग नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित न्यायचा असेल ना, मग पहिले घोडाला झापडी लावा. घोडाला झापडी लाई म्हणजे सुरक्षित नवरदेव मंडप पर्यंत पोहोचच गॅरंटी आहे. तसं जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना तर नालायक लोकांच्याकडे झापडी लावा, त्यांच्याकडे बघू नका महाराज. सक्सेस पर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही माणूस. काय कोणाकडे बघायचं नाही का, गणच किडा पाडात, गणच किडा पाडात. जवळ म्हणा की व्हिडिओ व्हायरल होय ना तो 41 मा करू, आता 61 लेवल लागो करत राहर बदनाम म्हणा भाव वाढस विठ्ठल. बाकी ना म्हणतील बाई ना महाराज येतो ते गाया दिरायन ताबू राहू द्या 1-2 राहसच. हां गाव परत गटार राहसच, गाव कितलं का सुशिक्षित राह ना, बरोबर आहे का नाही. गटारशिवाय गाव राहस का बाबा, मग गाव तरी गटार राहस. पण तुम्हाला अंदाज देखील ना मी गाव 1 नंबर आहे हो, लोके चांगला आहेतच. आणि विशेष म्हणजे मी कानादेशमा कीर्तन करस म्हणजे मला गैर आवडस, मना भाषामा मला कीर्तन करायला भेटस. आणि आवर्जून मी मनी भाषामा तुमले प्रबोधन करण्याचा प्रयत्न करस, समाजले संदेश देवाना प्रयत्न करस आनंदाने. ऐका, ज्या महादेवाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा तुम्ही करताय ना ते महादेव कोण आहेत? ज्यांना तुम्ही शंकर भगवंत म्हणतात, महादेव म्हणतात, या महादेवानं सुद्धा भगवंताला, कृष्ण भगवंताला भेटायची ओढ होती ना, तर या महादेवानं सुद्धा स्त्रीरूप धारण केलं होतं बरं का. हा, महादेवानं सुद्धा भगवंताचा रास क्रीडा काय असतं ते बघायचंय ना. पार्वती मातेला सांगितलं कृष्णाच्याकडे तुम्ही जातात काय करतात, बोले हम रास क्रीडा केलते. तो भाई मुझे भी ले चलो, मुझे भी देखना है रास क्रीडा में क्या करते हो आप लोग. तर पार्वती मातेनं सांगितलं भगवान आप नहीं आ सकते, तिथं पुरुषांना एंट्री नाही. महादेवानं सांगितलं एंट्री नाही,
अरे तू मला तुझी मैत्रीण बनव, मला शृंगार करव आणि ने म्हणला ओ एक दिन वो बोले भंडारी बनकर ब्रज की नारी वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गए हैं। एक दिन वो बोले भंडारी, एक दिन वो बोले भंडारी बनकर ब्रज की नारी वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गए हैं। भगवंतासाठी महादेवानं स्त्रीरूप धारण करावं, माय फक्त एक बाजू आहे नाही, अजून दुसरी बाजू. जेव्हा विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं, विकू कमी करा, करा विकू कमी. विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं 14 रत्नांसाठी समुद्र मंथनाच्या वेळेस. मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर भगवंताला बघितलं मोहिनीच्या रूपात महादेवानं, आणि बघितल्याच्या नंतर प्रेमात पडले. महादेव विष्णू भगवंताला बघितलं मोहिनीच्या रूपात आणि महादेव प्रेमात पडले. महादेवाची नजर, महादेवाची नाही सगळ्या देवांची, फक्त सूर्यदेवाला वजा केलं की सगळी देवांची नजर अशीच होती की मला पत्नी म्हणून भेटली पाहिजे. म्हणून विष्णू भगवंताला सांगितलं तू लई सुंदर दिसायला, म्हणले देवा तुझ्यासोबत लग्न करावं वाटायला रे, लई सुंदर दिसतोय देवा, तुझ्यासोबत मला लग्न करावं वाटतंय. विष्णू भगवंतानं सांगितलं देवा महादेवा वेळा झालाय का, मी कोण आहे मला ओळखलं का, अरे मी विष्णू या. मोहिनीचं रूप तर आपण काही कारणास्तव घेतलेलं आहे, तरी देव म्हणे महादेव म्हणे काही का वय ना तू दिकी बारी राह ना, तू चांगलं लगीन करण्याचे म्हणे मला. विष्णू भगवान म्हणे येडा होई का काय भाऊ, आता माले सांगा देवनी मोहिनीनं रूप धारण करेल होतं ते सोपं होईन का. हा लोके सहज एखादा पोरगाले देख एखादी पोरले देख तरी प्रेममा पड जात असतो. जगना मालक हे त्यांनी जवळ स्त्री रूप धारण करावं तो कितला भारी दिखे हो. आपण इथं बसल्या बसल्या एकमेकांकडे बघतो आणि प्रेमात पडतो नाही का. हा मग मला सांगा हे नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर. स्वतः ब्रह्मांडाचा धनी जेव्हा स्त्री रूपात येत असेल तर त्याचं काय सौंदर्य असेल. महाराज ते बघितलं आणि महादेव प्रेमात पडले. पण महादेवाला सांगितलं मी आता मोहिनीचं रूप धारण केलंय ना, त्याचं काहीतरी कारण आहे. म्हणले काय, त्याचं कारण असं आहे मला 14 रत्नांचा शोध करायचा आहे ना. महादेव म्हणला काम काही असू दे पण माझी इच्छा पूर्ण करावी लागते. देवानं सांगितलं काळजी करू नको तुझी इच्छा पूर्ण करतो. हा तुझी इच्छा पूर्ण करतो पण आता नाही, आता ज्या कामासाठी आलोय ते काम पूर्ण करू दे. मग जेव्हा तू खंडेरायाचं रूप धारण करशील तेव्हा मी तुझी पत्नी होईल. देवण्यात 2-2 बायका होत्या. हाच तो महादेव आहे. महादेवानं किती रूप पालटले, किती रूप अवतार घेतले हे तुम्हाला सांगतच चालेल मी. पण आता अभंगही सोडवायचा आहे. विठ्ठल विठ्ठल